एकदा माझ्या पद्धतीने डाळ बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. यासाठी मी एका छोट्या वाटीने मोजून तूर डाळ, चवळीची डाळ आणि सालीसकटची मूग डाळ घेतलेली आहे. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने डाळ धुवायची, पाण्यामध्ये घालायची, वर आलेला फेस काढायचा, 1 चमचा तेल, अर्धा चमचा हळद घालायची आहे. डाळ जेव्हापर्यंत शिजते आहे तोपर्यंत आपण धारीच्या दोडक्याच्या धारी काढून घेऊया. तुम्ही बिना धारीचा किंवा धारीचा दोन्ही दोडका वापरू शकता. इथे दोडका चिरून झाल्यानंतर डाळीला घोटून घेतलेला आहे. फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम झालं की मोहरी, जिरे, चिरलेला कांदा, सुक्या लाल मिरच्या परतून घ्यायच्या, 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. सुक्या मसाल्यांमध्ये 2 चमचे साधा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला परतून घ्यायचा आहे. यामध्ये आता चिरलेले 2 ते 3 टमाटर, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये चिरलेला दोडका घालायचा आहे, परतून घ्यायचा, झाकण ठेवून परत 5 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आहे. आता शिजवलेली डाळ यामध्ये घालायची आहे. दोडका मी फक्त 50% शिजवलेला होता, डाळीबरोबर 50% शिजवायचा आहे. तर इथे डाळ दोडका तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी जर आवडली तर लाईक करून आयडीला फॉलो नक्की करा.